भरपूर 2 स्टार आहे. काय फ्रीज कसं आहे? अरे मला नाही एवढी आवडत. नाही आवडलं ना. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर आज क्लायमेट थोडा वेगळाच वाटतंय, असं वाटतंय की पाऊस येणार आहे. बघा क्लायमेट बघा, असं वाटतंय पावसच येणार आहे. असा क्लायमेट खूप छान वाटतो ना. काय असं असल्यावर गरम लय होतंय. असं वातावरण असल्यावर गरम खूप होतंय. हो, ते तर आहे, पण असं चांगलं वाटतं ट्रॅव्हल वगैरे करताना. ऊन नाही ना लागत हो. म्हणून. आज आमचा फ्रीज येणार आहे. पप्पा अजून दादा फ्रीज बघायला गेले होते. बुक वगैरे केलाय. किती स्टारचा आहे? अरे 2 स्टारचा बुक केलाय. 2 स्टार? काय यांना सांगितलेलं 5 स्टार वाला. अरे काय बोलायचं? हे दोघं पण लय मोठे आहेत. धड एक काम करत नाही. ह्यांना एक काम त्यांना दिलंय, सांगितलेलं 4 स्टार वाला नाही तर 5 स्टार वाला बघा. मग धड एक काम करत नाही बरोबर. डबल डोअरचा नाही पाहिजे होता, सिंगलच पाहिजे होता. मग त्यांनी डबल ह्याचा घेऊन आले. तुम्हाला माहिती का, पप्पांना नवीन कास्ट सर्टिफिकेट बनवायला पाठवलं होतं. बनवायला टाकलं, तिथे ना एक काम धड नाही केलं त्यांनी ना. त्या सायबरवाल्यांनी पप्पांचंच नाव चेंज केलं माझ्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये. मला आता स्कॉलरशिपला भरायचा विचार करा, एक काम धड करत नाहीत ते. मग तसंच केलं, त्यांना जे सांगितलं ते नाही. आणि बरं दादा पण तसलाच आहे रे बाबा. दादानी पण तेच केलंय. चाय चपाती आणून दिली आहे मम्मीने गरमागरम. फटाफट खाऊन घेऊया, कारण कॉलेजला पण जायचंय. त्यामुळे आज ना ते जे ओपीडी ला जे सिस्टर वगैरे सगळा स्टाफ असतो ना, त्यांची स्ट्राईक आहे. तर त्यामुळे आम्ही जे ज्युनियर सिनियर आहेत ना, तेच असणार आहे ओपीडी ला. ब्लड करेक्शन, लेबलिंग वगैरे सगळं आम्हीच करणार आहे. कोणचा स्टाफ नाहीये तिथे. तर खूप आज प्रेशर असणार आहे आम्हाला. फटाफट नाश्ता करून घेतो. माझा चाय नाश्ता वगैरे झालाय. बॅकपॅक घेतली, टिफिन वगैरे घेतले, सगळं घेतलंय. अजून आज लेक्चर असणार आहे, आज प्रॅक्टिकल नाहीये. तर सगळं घेतलंय. आता मी चाललोय कॉलेजला. ठीक आहे, चला. तर मी आता जस्ट कॉलेजवरनं घरी आलोय. आताच बॅग काढली आहे. तुम्हाला माहिती का, सगळे स्ट्राईक वरती होते, तर एवढं प्रेशर होता ना, तर आमचे लेक्चर पण कॅन्सल केले. मग आम्हाला सांगितलं की सगळ्यांना पोस्टिंग पर्यंत थांबा. बायोकेमिस्ट्रीचे तर जिथं CCL ला मी होतो ना, तिथं तर माझ्या मित्राला निखिलला तिथं बोलले की रात्री 8 पर्यंत थांब तू. अजून आमचा पण ना, मला पण खूप उशीर होणार होता. मी एक काम केलंय, जेवलं वगैरे, फटाफट निघून आलो. म्हणलं कोण थांबत बसेल बाय, आम्हाला पैसे थोडी देतायत ते की आम्ही काम करू. आम्ही शिकतोय तिथं. 9 ते 1 पोस्टिंगचा टाइम आहे. बाकी जे इंटर्नशिप वाले आहेत ते त्यांना सांगा ना, आम्ही काय, आम्ही फक्त शिकतोय. आम्हाला ना पैसा चालू आहे ना काय. तुम्ही आम्हाला रात्रभर थांबून ठेवणार, काम करवणार, असं थोडी असतं. म्हणून मी आलो निघून. बरोबर आहे की नाही? बरोबर केलं ना मी? तर अजून आधीच ना अभ्यासाचं एवढा प्रेशर आहे ना, काय सांगू. मी आता ना फ्रेश वगैरे झालोय. आता बसलोय जेवायला. अंड्याचं कालवण आहे, अजून भात आहे. तर फटाफट खाऊन घेतो. अजून हा जे कास्ट सर्टिफिकेट मी पप्पांना पाठवलं होतं गावी बनवायला, ते बनवून आले. खूप करेक्शन जे करायचे होते ते झाले. आता फक्त इन्कम सर्टिफिकेट दिलंय बनवायला, ते पण येईल. मग मला व्हॅलिडिटीसाठी पण अप्लाय करायचंय कॉलेजमधून. त्यासाठी मी कव्हरिंग लेटर घेईल. अजून 59A फॉर्म समथिंग असतं, मग ते सबमिट करायचंय मला. मग ते सगळं लागणार आहे व्हॅलिडिटीसाठी. बस तेवढं, नंतरला व्हॅलिडिटी येईल. मग मी स्कॉलरशिपचा फॉर्म भरून टाकेल, कारण हे सगळे लय मोठी प्रोसेस आहे. तर आता जेवतो. ठीक आहे, जेवतो. अजून थोडं झोपतो, कारण ना डोकं खूप दुखायला लागलंय. बाबू पण झोपलाय, म्हणून मी त्याला डिस्टर्ब काही केलं नाही. आता जेवतो, थोडं झोपतो, मग तुम्हाला भेटतो. मी आता झोपेतून उठलोय. मला झोपेतून उठवलंय, कारण ते बोलले की घरी फ्रीज येणार आहे. मग आलं, घरी फ्रीज आलं. त्यामुळे मला झोपेतून उठवलं. आणतायत बघा. कुठं लावायचं फ्रीज? इथे या स्पेस पूर्ण हे होऊन जाणार. हे चल इकडे बस. इकडे बस. मोठा फ्रीज आहे, भरपूर. 2 स्टार आहे. हे बघा, फ्रीज इथं लावलाय. का ते वायफाय तिथे लावायचंय? आता बघा येत असेल तर.
असं फोन हा जो फ्रीज आहे ना ते बोलले की आता चालू केलं ना 2 तासांनी 2 तासांनी चालू करा बोलले. 2 तासांनी चालू करा. आता फ्रीजला 2 तासांनी चालू करायचंय. मग नंतरला चालू केल्याच्या नंतर काय करायला लागेल? 1 तास चालू ठेवायचा नंतर मग ते पुसून काढायचं. पुसून काढायचा. मग नंतरला यांचा कोण एजंट येईल. मग तो सगळं आम्हाला सांगेल. मग त्याच्यानंतर आम्ही करू शकतो. असं काहीतरी बोलत होता. मग एक माणूस येणार आहे डेमोसाठी. पण 2 स्टार का घेतलास? 2 स्टार का घेतला? अजून मग महाग आहे 5 स्टार वगैरे अजून. हां. नाही. 5 स्टार वाला सिंगल डोर होता. तर ते बोलतात सिंगल डोरच्या ह्याच्यात डबल डोर भेटतोय तर मग डबल डोर. सुटी फ्रीज आला. आता आतमध्ये झोपायचं. ठीक आहे? हे काय आहे वरती? ते असतं ठेवायला काय पण. तेच पाणी बिणी बॉटल बिटल टोपीत ठेवायला रॅक आपण खाली पण घेऊ शकतो. मी आली आतमध्ये बघू, आतमध्ये जागा बारीकच आहे ना फ्रीजची. मम्मी कामावरनं आली आहे. पप्पा पण घरी आहेत. काय फ्रीज कसं आहे? हा अरे मला नाही एवढे आवडलं. नाही आवडलं ना? मला नाही आवडलं. थोडं असं छोटं आहे. हा असं छोटा आहे. हे बघा स्पेस त्याची मोठी असते आतमध्ये. स्पेस छोटा आहे. आता ना आम्ही चाय प्यायला बसलोय. हे बघा इथं बाबूला ठेवलंय. बाबू मस्ती करतोय. तुम्हाला माहिती असं वहिनी तिथे गेले ना तर असं पलटून त्यांच्याकडे बघतोय. हा मम्मी हा मग बघ ना कसं समजतंय. कसं? समजतं कसं? अरे 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 व्लॉग बनवतोय मी. माझ्याकडे बघतोय बघ व्लॉग बनवतोय. व्लॉग मध्ये घेतोय तुला बाळ. व्लॉग मध्ये घेतोय. यायचंय तुला व्लॉग मध्ये. यायचंय. चाय पिणार का? चाय पिणार? हा पोस्ट पण लय भारी देतो. नाकच फुटतो असाच बघतो. फोटो काढताना बघितलं का कसं केलंय त्यांनी? बघितलेस का नाही. सकाळी फोटो काढलेत. ते दीदीने काढलेत ना सकाळी. फोटो काढले का? आता फ्रीज रेडी होऊन झालाय. तो काय माणूस आला नाही डेमोसाठी म्हणून ना ते फ्रीज ऑन केला. एक तासासाठी असा ऑन केला. मग नंतरला 1 तासाच्या नंतर पुसला. आता सगळं सामान ठेवलंय. कशाला बघितलं हे असे व्लॉग मध्ये ना हे करतात ना. बघा एकच काय आहे अंड्याचा? हा एकच दिला. अरे देवा 2 असतात ना? हे पप्पांना दादाला असं पाठवणार तर असंच होईल ना. अरे रे 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 रे. तुम्ही आता तुम्हाला सांगितलेलं काम करा आधी. वरी हो मी बरोबर काम करतो. काय काय विदिशा? मित्रांनो फ्रीज वगैरे सगळं लावून झालंय. सगळं ओके झालंय. बाळ पण आता आतमध्ये झोपलंय. आता मी बाळ उठलं. आता उद्या कॉलेज आहे. मग मला स्टडी पण करायची आहे. ठीक आहे. अजून जेवायचं पण आहे. तर चला मग मित्रांनो वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.